नमस्कार मंडळी, तर मस्त असा गाजरचा हलवा करणार आहोत। तर तुम्ही जरी पहिल्यांदा बनवत असताल किंवा नेहमी बनवत असताल तर अशा पद्धतीने करून बघा। अगदी मिठाई जशी लागते ना, म्हणजे मलाई पेढा तसा हा गाजरचा हलवा लागतो। तर त्याच्यासाठी काय करावं लागेल हे नक्की बघावंच लागणार आहे तुम्हाला, आणि प्रत्येक स्टेप आहे ती फॉलो करा, त्यानुसारच गाजरचा हलवा करा। आणि कसा झाला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे। तर दिसायला बघा काय लाजवाब झाला आहे। आता हिवाळ्याचे दिवस आहेत, मस्त ताजी ताजी लालसर गाजरं येत आहेत। तर बाजारामधून मी गाजर आणलेले, तर हे बघा अर्धा किलोच्या प्रमाणात आहे। तर त्याचं साल काढून स्वच्छ गाजर धुवून घेतलेत। अगोदर गाजर अर्धा तास नाही तर 15 मिनिटं तरी भिजत ठेवा आणि नंतर ते चोळून धुवा, त्याच्यावरची सर्व माती निघून जाईल। त्यानंतर ते वरती जे केस असतात त्याचे ते कटरच्या साहाय्याने काढून घ्यायचे आहेत आणि बघा खिसून घ्यायचे। तर जेवढे तुम्ही जाड गाजर घेताल ना तेवढा किस त्याचा खूप छान पडतो आणि मग हलवा मस्त दाणेदार होतो। जास्त नाजूक कवळी गाजरं घेऊ नका, थोडी जाडसरच घ्या। आता गाजर खिसून झालेत आपले। आता मी कढईमध्ये 1 चमचाभर तूप घातलेलं आहे। जेवढी गाजरं तेवढं तुम्ही तूप ॲड करू शकता। तर अगदी इथे मी 4.5 गाजरं म्हणजे अर्धा किलो इतकी गाजरं घेतले, त्याच्यासाठी 1 चमचा मी तूप घेतले आणि आता हा गाजराचा किस याच्यामध्ये घातलेला आहे। तर छान असा हा गाजराचा किस भाजून घ्यायचा आहे। जेवढा तुम्ही कोरडा भाजताल ना तेवढा हलवा खूप सुंदर चवीला आणि पटकन शिजला जातो। तर आता जेवढा गाजरचा किस दिसतोय त्याच्या निम्मा दिसेपर्यंत आपण हा गाजरचा हलवा छान म्हणजे गाजरचा किस भाजून घ्यायचा आहे। तर वास देखील एवढा छान असा खमंग सुटतो ना। तर खरंच अशाच छान छान टिप्ससाठी आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। आता इथे बघा मी साखर घातलेली आहे आणि इथे वेलचीची पूड मी मिक्सरला बारीक करून घेतलेली। तर साखर मी 1 वाटी घेतली आहे आणि इथे मी अर्धा लिटर दूध, अर्धा लिटरला थोडंसं जास्त होतं, ते छान असं आटवून घेतलेलं आहे। त्याची दाटसर जी साय होती ती सुद्धा याच्यामध्ये ॲड केली आहे। जर तुम्ही 1 किलो गाजर घेतलेले असतील तर पाऊण लिटर इतकं दूध आटवून घ्यायचं आहे, निम्म्याला निम्मं दूध करायचं आणि मग ते ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। आता तुम्ही म्हणता दूध आटवून का टाकायचं, डायरेक्ट उकळवून टाकलं तर चालणार नाही का? तर नाही, जेवढं तुम्ही आटवाल ना तेवढी त्याची चव देखील खूप छान येते आणि मस्त दाणेदार असा गाजरचा हलवा होतो। आता थोडंसं साखर मेल्ट झाल्यानंतर झाकण ठेवायचं आणि बारीक गॅसवर छान गाजरचा हलवा 10 मिनटं तरी शिजवून घ्यायचा आहे। तर अंदाजे तुम्ही झाकण काढून पाहू शकता, जेव्हा त्याच्यातलं संपूर्ण पाणी आटेल म्हणजे दूध सगळं आटेल तेव्हाच झाकण काढून छान हा गाजरचा हलवा परतून घ्यायचा। तर जेवढा हा गरम गरम छान लागतो ना तेवढाच दुसऱ्या दिवशी अतिशय सुंदर हा हलवा लागतो। म्हणजे असे जणू काही मलाई पेढे किंवा कंदी पेढेच आपण खातोय असं वाटतं। तर खूप सुंदर आणि साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला गाजरचा हलवा करून दाखवलेला आहे। तर नक्की ट्राय करा अशा पद्धतीने, आणि जर काही तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये कळवा, मी त्याची उत्तरं तुम्हाला नक्की देईल। आणि याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा ॲड करू शकता, परंतु मला आवडत नाही त्यामुळे मी केलेले नाही आहे। तर काय सुंदर मस्त असा गाजरचा हलवा झालेला आहे। चला मग, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद। चला मग, लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात। तोपर्यंत खात राहा, खुश राहा, आनंदी राहा। थँक्यू।